Hello everyone, my name is Ravi and welcome back to another video. In that particular video we can discuss about the amoebiasis. What is meant by amoebiasis? So amoebiasis is a disease which is caused by the pathogen or protozoan and amoeba histolytic. Amoebiasis हा एक असा डिसीज आहे जो ह्यूमन्स और अनदर मॅमल्स जसं की amoebiasis हा चिंपांजीज और अनदर जे मॅमल्स आहेत लाईक रॅट रॅबिट एक्सेट्रा एक्सेट्रा अशा मॅमल्समध्ये सुद्धा पाहायला लागतो. अमेबायसिस हा असा डिसीज आहे की जो एंड अमेबा हिस्टोलिटिका या प्रोटोझोनपासून कॉज होतो. अमेबायसिसमध्ये याच्या नावातच सर्व काही दिलेलं आहे. एंड मीन्स इनसाइड द इंटेस्टाइन. द एंड इज रिलेटेड टू द इंटेस्टाइन. अमेबा म्हणलं साहजिक हा प्रोटोझोन आहे. प्रोटो हिस्टो means tissue and litica means breakdown. म्हणजेच की असा हा एंड अमेबा हिस्टोलिटिका हा असा प्रोटोझोन आहे जो इंटेस्टाइनच्या आत राहून टिश्यूला ब्रेकडाऊन करतो. इंटेस्टाइनच्या टिश्यूला ब्रेकडाऊन करतो. हा ह्यूमनमध्ये लार्ज इंटेस्टाइनच्या कोलन रिजन जे अप्पर पार्ट असतो त्या कोलन रिजनमध्ये राहतो आणि इंटेस्टाईनमध्ये सब म्युकस आणि म्युकस मधल्या लेयर्समध्ये सिच्युएटेड असतो. ज्यावेळेस हा लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतो त्यावेळेस एंड अमेबा हिस्टोलिटिका लार्ज इंटेस्टाईनला अल्सर्स फॉर्म करतात. अल्सरच्या आधी हे अपसेस फॉर्म करतात. आता अपसेस म्हणजे काय? अपसेस म्हणजे की असा एक स्वेलन रिजन की जो पसनी भरलेला असेल, जसं की एक फोड आणि फोडामध्ये रन भरलेलं असेल साध्या सिंपल भाषेत, आणि ते अपसेस अल्सरमध्ये रूपांतर होतात. अल्सर म्हणजे कसं की जर लेयर आहे लार्ज इंटेस्टाईनची तर इथून आत जाऊन हे अशा प्रकारचे एक कॅव्हिटी तयार करतात, त्याला म्हटलं जाते अल्सर. आणि अल्सर ब्लीड होत राहते. लार्ज इंटेस्टाईनमध्ये अल्सर फॉर्म झाल्यानंतर ते ब्लीड होत राहते आणि म्युकस सिक्रेट होत राहते. कशासाठी? बिकॉज कारण की हा एंड अमेबा हिस्टोलिटिका हा या अल्सरमधल्या टिश्यू हे म्युकोसा लेयर आहे लार्ज इंटेस्टाईनची आणि हे सब म्युकोसा या दोन लेयरच्या मधात अल्सर फॉर्म करतात. अल्सर म्हणजे तिथं एक कॅव्हिटी तयार करतात आणि हे कॅव्हिटी ऑलवेज ब्लीड करत राहते, त्याच्यातून रक्त येत राहते आणि हे ब्लड आपल्याला ह्युमनच्या स्टूलमध्ये दिसत राहते. ओके. एंड अमेबा हिस्टोलिटिका आणखीन जर समजा हा सब म्युकस आणि म्युकस लेयरच्या बाहेर कधी जर सर्क्युलेशन म्हणजे ब्लड कॅव्हिटीमध्ये जर शिरला तर हा लिव्हरपर्यंत पोहोचतो आणि लिव्हरपर्यंत पोहोचल्यानंतर लिव्हरसुद्धा अपसेस करत राहतो. म्हणजे त्याला लिव्हर अपसेस म्हटलं जाते. लिव्हरमध्ये अशी एक कॅव्हिटी तयार करून ठेवतो ज्याच्यामध्ये पस भरलेला असेल. इट इज कॉल्ड अपसेस. आणि त्या अपसेसला लिव्हर अपसेस असं म्हटलं जाते. नंतर हा लंग्समध्ये पण पोहोचतो आणि लंग्स अपसेस क्रिएट करतो. लंग्स अपसेसला हेपॅटायटिस सुद्धा म्हटलं जाते. देन इट इज ऑल्सो प्रेझेंट इन ब्रेनपर्यंत पण जातो. दिस इज कॉल्ड ब्रेन अपसेस. अपसेस म्हणजे की फोड आणि त्याच्यामध्ये रन भरलेला असेल, दॅट इज पस. एंड अमेबा हिस्टोलिटिका नेचरमध्ये दोन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. मी काय म्हटलं की एंड अमेबा हिस्टोलिटिका हा नेचरमध्ये दोन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. दॅट इज फर्स्ट इज दिस इज डायमॉर्फिक इन नेचर. डायमॉर्फिक म्हणजे काय? जर एक ऑर्गॅनिझम जर नेचरमध्ये दोन फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल तर त्याला डायमॉर्फिक असं म्हटलं जाते. त्याचे डायमॉर्फिक फॉर्म, फर्स्ट फॉर्म इज ट्रोफोझोइट और मैग्ना, and the second one is pre-cystic form or minuta. जो ट्रोफोझोइट फॉर्म असतो और मॅग्ना हा लार्ज इंटेस्टाईनच्या म्युकोसा आणि सब म्युकोसा रिजन्समध्ये प्रेझेंट असतो आणि हा अल्सर तयार करतो. ट्रोफोझोइट हे प्रीसिस्टिक फॉर्म और मायनोटापेक्षा लार्जर इन साईज असतात.
एक स्ट्रोफोसाइटचं स्ट्रक्चर आहे. दिस इज न्यूक्लियस अँड कंटेन न्यूक्लिओलस ऑल्सो. आपण अमिओसिस हा डिसीज पाहता म्हणून याच्या स्ट्रक्चर जास्त डीपमध्ये जाणार नाही. आपण जेवढं रिलेटेड आहे तिथपर्यंत पाहावंच लागेल. दिस इज फूड व्हॅक्यूल. न्यूक्लियस, फूड व्हॅक्यूल. आणि या फूड व्हॅक्युल्समध्ये आरबीसीज जे की हा ट्रोफोझाइट इंटेस्टाईनमध्ये राहून टिश्यूंना ब्रेकडाऊन केल्यानंतर आरबीसीज एंगल्फ करतो. या फूड व्हॅक्युल्समध्ये आरबीसी प्रेझेंट असतात. आणि नंतर पूर्ण सायटोप्लाझम हा स्मॉल ग्रॅन्युल्सनी भरलेला असतो. सायटोप्लाझम हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो. एक एक्टोप्लाझम and the another is endoplasm. एक्टो म्हणजे बाहेरचा ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स ऑक्साइड असतात आणि एंडो म्हणजे आतचा जिथं ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. प्रेझेन्स ऑफ आरबीसीज ज्या फूड व्हॅक्युल्समध्ये एकमेव असा म्हणजे हिस्टोलिटिकाचा प्रेझेंट जे एंड अमेबा आहेत त्याच्यामध्ये आरबीसी च्या फूड व्हॅक्युल्समध्ये आरबीसीज प्रेझेंट असतात. म्हणजे जेवढे पण एंड अमेबा जेनसमध्ये येणाऱ्या स्पेसीज आहेत तसा हा एकमेव असा याची ओळख अशी आहे की याच्यामध्ये फूड व्हॅक्युल्स हा आरबीसी डायजेस्ट करू शकतो. बाकी जेवढे पण स्पेसीज आहेत एंड अमेबाचे ते आरबीसीला डायरेक्टली एंगल्फ करू नाही शकत. जसं की एक्झाम्पल जिंजिव्हलस, एंड अमेबा जिंजिव्हलस, तो पण एक एंड अमेबाचा स्पेसीज आहे. तो आरबीसी डायरेक्ट डायजेस्ट नाही करू शकत. तो एंडोपॅरासाइट आहे पण तो फक्त बॅक्टेरिया और अदर एनी फूड मटेरियल्स डायजेस्ट करतो. देन मायनुटा याची साईज 20 to 30 मायक्रॉन डायमीटर असते. आणि तेच मायनुटा हा लहान असतो याच्यापेक्षा. विच कंटेन ओनली अ न्यूक्लियस. दिस इज एक्टोप्लाझम, न्यूक्लियस अँड एंडोप्लाझम. साईज राहतं 7 to 10 मायक्रॉन डायमीटर राहतो. देन वी विल डिस्कस अबाउट द लाईफ सायकल ऑफ दिस एंड अमेबा हिस्टोलिटिक. हा कशा प्रकारचे लाईफ सायकल फॉलो करतो आणि कशा प्रकारचे लाईफ सायकल फॉलो करून हा अमिओसिस हा डिसीज कॉज करतो. एंड अमेबा हिस्टोलिटिका लाईफ सायकल. जे ट्रोफोझाइट असतात ते लार्ज इंटेस्टाईनच्या म्युकस आणि सब म्युकस रिजनमध्ये प्रेझेंट असतात. पण स्वतःला बायनरी फ्रिक्शन करून मल्टिप्लाय करत राहतात. दिस कन्सिडर की हा एक ट्रोफोझाइट आहे जो बायनरी फ्रिजन करून राहिला. अशा प्रकारचे स्मॉल ट्रोफोझाइट कुठं चालू होत आहे? लार्ज इंटेस्टाईनमध्येच पण लेयर्समध्ये म्युकोस आणि सब म्युकोसच्या लेयर्समध्ये. नंतर जे ट्रोफोझाइट्स हे ल्युमेनमध्ये येतात. जे ट्रोफोझाइट ल्युमेनमध्ये येतात त्यांना प्री सिस्टिक फॉर्म असं म्हटलं जाते. प्रीसिस्टिक फॉर्म म्हणजे जे इनसायस्टमेंटच्या आधीचा जो फॉर्म असतो त्या फॉर्मला प्रीसिस्टिक फॉर्म असं म्हटलं जाते. पण प्रीसिस्टिक फॉर्ममध्ये याच्यामधले जेवढे पण जे फूड व्हॅक्युल्स असतील किंवा बॅक्टेरिया असतील ते बाहेर घेतले जातात आणि त्याच्या जागी ग्लायकोजनचे ग्रॅन्युल्स किंवा ग्लायकोजनच्या बॉडीज आत भरल्या जातात. नंतर प्रीसिस्टिक फॉर्म अंडर एनसाइस्टमेंट. एनसाइस्टमेंट म्हणजे काय की एक द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कवर.
एका ऑर्गॅनिझमच्या वरती एक सेलवॉलसारखी कवर फॉर्म करणं म्हटलं म्हणजे इन्साइसमेंट. आणि प्रीसिस्टिक फॉर्म हा सिस्टिक फॉर्ममध्ये दिस इज द सिस्ट वॉल and the structure is called as cyst form. नंतर या सिस्ट फॉर्ममध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होतं. सर्वात आधी बायनरी एक न्यूक्लियस दोन न्यूक्लियसमध्ये डिवाइड होतो. सेकंड आणि नंतर दोन क्रोमॅटिड बॉडीज सुद्धा अपेअर होतात. The chromated bodies are made up of ribonucleoprotein molecules. Okay. Then nucleus is also divided. आता सिस्ट वॉल याच्यावरती ऑलरेडी प्रेझेंट आहे. नंतर परत हा स्वतःचा एक न्यूक्लियर डिव्हिजन करतो. दोन न्यूक्लियसचे 4 न्यूक्लियस तयार होतात. M2 3 4 आणि जे क्रोमॅटेड बॉडीज आहेत ते तिथून गायब व्हायला सुरुवात होतात. बिकॉज ते रायबोन्यूक्लियोप्रोटीनपासून बनलेलं आहे आणि त्याचं फॉर्मेशन हे 4 न्यूक्लियसमध्ये होत आहे. आणि या 4 न्यूक्लियस फॉर्मला टेट्रान्यूक्लिएट सिस्ट असं म्हटलं जाते. नंतर हे सिस्ट जे की लार्ज इंटेस्टाईनच्या ल्युमेनमध्ये प्रेझेंट असतात हे तयार असतात बाहेर जाण्यासाठी. स्टूलसोबत हे सिस्ट बाहेर जाते. नंतर परत दुसऱ्या ऑर्गेनममध्ये ट्रान्सफर होण्यासाठी यांना वेक्टरची गरज लागते आणि ते वेक्टर आहेत हाऊस फ्लाय और कॉक्रोचेस और फूड हँडलर्स. आता हाऊस फ्लाय कोणती? हाऊस फ्लाय काय करतात, जर समजा त्या स्टूलवरतून अशा जे चांगल्या फूडवरती जर बसत असतील तर फूड कंटॅमिनेट करतात. पण कंटॅमिनेटेड फूड जर एखादा हेल्दी ह्युमन जर डायजेस्ट करतो त्याच्यासोबत हे सिस्ट पण इंटेस्टाईनमध्ये जातात. आणि हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर सिस्टमधून या सिस्ट वॉलमधून बाहेर निघतात. पण सिस्ट वॉलमधून बाहेर निघाल्यानंतर सर्व प्रोसेस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये चालू असते. सिस्ट वॉलमधून बाहेर निघाल्यानंतर हे 4 म्हणजे टेट्रान्यूक्लिएटेड सिस्ट हा कन्वर्ट होतो 8 ट्रोफोझाइटमध्ये. अशा प्रकारच्या 8 बायनरी फ्युजन करून या 4 न्यूक्लियसचे 8 न्यूक्लिएटेड ट्रोफोझाइट तयार होतात. आणि हे ट्रोफोझाइट ज्या वेळेस एखाद्या लार्ज इंटेस्टाईनवरती अटॅक करतात आणि परत दिस इज मेजर ट्रोफोझाइट. लार्ज इंटेस्टाईनला अटॅक करून परत ऑब्सेस फॉर्म करतात आणि ऑब्सेस नंतर अल्सर फॉर्म करतात. आणि हे पूर्ण लाईफ सायकल अशी कंटिन्यू होत राहते. रिमेंबर याचा वेक्टर बना हाऊस फ्लाय अँड कॉकरोच. आज थोडी तब्येत चांगलीच भारी झालेली आहे. सो दिस इज ऑल अबाउट द लाईफ सायकल ऑफ एंड अमेबा हिस्टोलिटिका. अमेबासिसला अमेबिक डिसेंट्री असं सुद्धा म्हटलं जाते. दुसरं नाव अमेबासिसचं काय आहे? अमेबिक डिसेंट्री. देन ज्यावेळेस हा लार्ज इंटेस्टाईनमध्ये अल्सर फॉर्म करतो ते अल्सर्स ब्लीड होतात आणि ब्लीड झाल्यानंतर स्टूलमध्ये ब्लड दिसतो. म्युकस लार्ज इंटेस्टाईन हे म्युकस सिक्रेट करतात. म्युकस कशासाठी? की जर समजा त्या अल्सरमध्ये जर ट्रोफोझाइट प्रेझेंट असतील तर त्या ट्रोफोझाइटला ब्लॉक करण्यासाठी. ओके. नंतर जे पण ट्रोफोझाइट आहेत ते सर्क्युलेशनमध्ये जातात, हार्ट सर्क्युलेशनमध्ये. पण सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर लिव्हरमध्ये जर पोहोचत असतील तर त्याला हेपॅटायटिस असं म्हटलं जाते. लिव्हरमध्ये ऑब्सेस फॉर्म करत असतील तर ऑर लिव्हर ऑब्सेस म्हटलं जाते. आणि जर लंग्समध्ये ऑब्सेस फॉर्म करत असतील तर त्याला लिव्हर ऑब्सेस म्हटलं जाते. आणि ब्रेनमध्ये करत असतील तर ब्रेन ऑब्सेससुद्धा म्हटलं जाते. थ्रू कशा थ्रू जातात ते? थ्रू द ब्लड कॅनल. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीमच्या थ्रू हे पूर्ण बॉडीमध्ये ट्रॅव्हल करत राहतात आणि पूर्ण त्यांची अशा प्रकारची लाईफ सायकल होत राहते.
बायनरी फिजन, जसं की हे एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस, 2चे 4, 4 नंतर परत 8 असे मेजर ट्रोपोसाइट तयार करतात. ओके, दिस इज ऑल अबाउट द अमिओबायसिस. थँक्यू.